नमस्कार. भारत शक्ती मराठीच्या रणनीती या साप्ताहिक कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. 1 एप्रिल 2022 पासून ईशान्य राज्यांमध्ये टप्प्याटप्प्याने किंवा अंशतः अस्पा हा कायदा मागे घेण्याची घोषणा गृहमंत्री अमित शहा यांनी केलेली आहे. काय आहे हा कायदा नेमका, किंवा या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नेमक्या कोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात, याबद्दल आजच्या भागात आपण चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत भारत शक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले. नितीन सर, आजच्याही कार्यक्रमात तुमचं मनःपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद आराधना. हा खूप महत्वाचा विषय आहे, कारण गेले जवळजवळ 60 वर्षाच्या वर हा कायदा ईशान्य भारतात आणि मग जम्मू आणि काश्मीरमध्ये लागू केला गेला होता काही कारणांसाठी. आणि याच्या बाबतीत थोडंसं समजून घेणं हे खूप जरुरी आहे बाकीच्या लोकांना. हा कायदा इतका कॉन्ट्रोवर्शियल का आहे? बरोबर आहे सर. सर, ईशान्य राज्यांमध्ये हा कायदा सगळ्यात अगोदर लागू झाला असं म्हटलं जातं. 1958 सालापासून या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. आणि मला असं वाटतं तुमच्या करिअरची जवळपास 24 वर्ष तुम्ही ईशान्य राज्यांमध्ये घालवलेली आहेत. त्यामुळे तुमच्यापेक्षा इतर कोणीही आम्हाला इतकं चांगलं या विषयावरती मार्गदर्शन करणारं कोणी मिळणार नाहीये. त्यामुळे तुम्हीच आम्हाला सांगा की या कायद्याची नेमकी गरज का पडली असावी? याच्यासाठी आपल्याला जवळजवळ 50च्या दशकात मागे जायला लागेल. भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा 1947 मध्ये नागा नॅशनल क्लब म्हणून एक संस्था होती. त्यांनी म्हटलं की नागालँडचे जे लोक आहेत, नागा जमातीचे, नागा ट्राईबचे जे लोक आहेत, हे भारताचे अभिन्न अंग कधीच नव्हते. त्यांनी नेहमीच ब्रिटिशांच्या हाताखाली काम केलं किंवा ब्रिटिशांबरोबर त्यांनी काम केलं. पण ते जो अविभाज्य भारत आपण ज्याला म्हणतो त्याचा भाग नव्हता, कारण त्यांच्या ब्रिटिशांच्या हाताखाली ते एक्सक्लुडेड एरियाज मध्ये त्यांची गणना व्हायची. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की आम्ही स्वतंत्र एक देश आहोत, स्वतंत्र जमात आहोत आणि आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे भारतापासून. पण ते काय भारत मानायला तयार नव्हतं. आणि ते आसाम राज्याचं जे अविभाज्य असं जे आसाम राज्य होतं त्यावेळेस, त्याचा भाग होता नागा हिल्स म्हणून. त्यामुळे त्यांनी नागा लोकांनी तिथे बंडखोरी सुरू केली 1956 मध्ये. आणि मग पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंना तिथे मग बाध्य झाले ते की भारतीय सैन्याला तिथे पाठवायला लागलं. सैनिकांच्या पहिल्या तुकड्या 1956 मध्ये नागा हिल्स मध्ये गेल्या. तर तेव्हा लक्षात आलं की भारतीय सैन्याला एक लीगल कव्हर ज्याला म्हणतात, की कायद्याने त्यांना एक संरक्षण देणं, हे क्रिमिनल प्रोसिजर कोड किंवा इंडियन पोलीस कोड जो असतो त्याच्यामध्ये त्यांना तर संरक्षण नव्हतं. तर समजा उद्या कोणी लीगल केस केली असती, कोणी तिथे खटला भरला असता सैन्याच्या विरुद्ध, तर त्यांना लीगल प्रोटेक्शन नव्हतं. त्याच्यासाठी 1942 साली ब्रिटिशांनी एक कायदा केला होता भारत छोडो आंदोलनाच्या वेळेस. त्यावेळेस जो कायदा होता त्या कायद्याच्या मूलभूत आधारावरती हा आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स ऍक्ट 1958 याचं इंट्रोडक्शन पार्लमेंटमध्ये झालं आणि तो पास केला गेला त्यावेळेस. त्याच्यामध्ये जे प्रोव्हिजन्स होते ते बऱ्याच लोकांना खूप कठीण किंवा खूप ज्याला म्हणतात कॉन्ट्रोवर्शियल असे वाटत आलेले आहेत. पण त्यावेळेस त्या कायद्याची जरूर होती. आणि नंतरचे ज्या काही घटना घडल्या पूर्वोत्तर राज्यांमध्ये, त्याच्यावरनं हे समजून आलं की हा जो कायदा आहे हा फक्त भारतीय सैन्याला लीगल प्रोटेक्शन देण्यासाठी म्हणून हा कायदा केला गेला होता. आणि त्याच्यामुळे त्यांना तिथे मोकळेपणी ते अँटी इन्सर्जन्सी ऑपरेशन, काउंटर इन्सर्जन्सी ऑपरेशन वगैरे तेव्हाच करता आलं. या कायदा लागू करता आल्यामुळे भारतीय सैन्य तिथे आपलं काम करू शकलं इतके वर्ष. बरोबर आहे सर. पण दुसरीकडे कायम असं म्हटलं गेलंय की हा कायदा हा बऱ्याच प्रमाणामध्ये म्हणजे त्याचा गैरफायदा घेतला गेलाय किंवा मानवाधिकारांच्या
जे काही महत्वाचे नियम आहेत त्याच्या विरोधात हा कायदा आहे, किंवा इरम शर्मिला सारख्या कार्यकर्तीने गेली 16 वर्ष याच्यासाठी विरोध केला होता. खरोखरच या कायद्यामध्ये अशा काही तरतुदी होत्या की ज्याच्यामुळे मानवाधिकाराला त्याच्यावरती गदा येत होती? ते असं मानवाधिकारांचं रक्षण करण्यासाठी ज्या काही संस्था आहेत, प्रायव्हेट म्हणा किंवा ज्या भारताच्या बाहेर असणाऱ्या संस्थांनी हे एक अभियान चालवलं होतं, की हा कायदा तशा प्रकारचा आहे, त्याच्यावरती मानवाधिकारांवरती गदा येते आणि मानवाधिकार याच्यात भंग होतात वगैरे. पण एक अगदी सरळ साधी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे, की जर भारतीय सैन्याला या कायद्याच्या सेक्शन 3, 4 आणि 5 याच्या अंतर्गत जर हे प्रोटेक्शन नसतं, लीगल प्रोटेक्शन, तर भारतीय सैन्य गेले 60 वर्ष सतत कायदे म्हणजे खटलेच लढत राहिला असता. कारण हे सोपं असतं त्यांना. भारतीय सैन्याचं जे आर्मी ऍक्ट ज्याला म्हणतात किंवा एअरफोर्स ऍक्ट जे म्हणतात, हे CRPC किंवा IPCच्या बाहेर असतं. आणि जेव्हा त्यांना सिव्हिलियन एरियाजमध्ये कार्य करायचं असतं किंवा ऑपरेशन्स करायचे असतात, त्यावेळेस इंटरनल सिक्युरिटीसाठी त्यांना हा कायदा त्यांच्या प्रोटेक्शनसाठी असणं जरुरी होतं. हो, मी हे मानीन की तिथे बऱ्याच वेळेला म्हणजे पहिल्या काही वर्षांमध्ये किंवा पहिल्या दशकांमध्ये, 2 दशकांमध्ये त्याचा दुरुपयोग केला गेला. त्या लीगल प्रोटेक्शनच्या नावाखाली बरेचसे अतिरेकी प्रकार सैन्याकडनं पण घडले. ते होतं. पण 1990 नंतर भारतीय सैन्यानीच स्वतःच्या सैनिकांना आळ घालण्यासाठी काही SOPs ज्याला म्हणतात, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स, हे घातले. आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे म्हटलं की या नियमांचं पालन झालंच पाहिजे. जेव्हा तुम्ही काही कारवाई करायला जाता तेव्हा बरोबर पोलीस घेऊन जायला पाहिजे. तेव्हा तुम्ही मॅजिस्ट्रेट पण तुमच्या बरोबर असला पाहिजे. आणि खूप संयमाने भारतीय सैन्याने तिथे काम केलं. आपण जर हाच रेकॉर्ड पाकिस्तानमध्ये किंवा बोलिव्हिया किंवा अर्जेंटिना किंवा इकडे मलेशियामध्ये सैनिकांनी जे जे अशी कारवाई केलेली होती त्याचं जर कंपॅरिझन केलं, तर भारतीय सैनिकांनी खूप संयम दाखवला. बऱ्याच वेळेला स्वतःचा जीव त्याच्यात गमावला गेले कित्येक वर्ष. म्हणून हा कायदा तिथे लागू राहिला आणि सुप्रीम कोर्टनी पण शेवटी याला सपोर्ट केला आणि म्हटलं की हे कानून व्यवस्था ज्याला म्हणतात किंवा कायदेशीर व्यवस्था ठेवण्यासाठी ते हा कायदा जरुरी आहे आणि हा काही कॉन्स्टिट्यूशनच्या विरुद्ध नाही आहे, हे सुप्रीम कोर्टनी एका केसमध्ये अक्षरशः क्लिअरली याच्यावरती निर्णय दिलेला होता. त्यामुळे हा कायदा हा बेकायदेशीर नाहीये, एवढं लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यावरती मतं असू शकतात लोकांची की उपयोग झाला, दुरुपयोग झाला, पण हा कायदा बेकायदेशीर नाहीये. बरोबर. सर, 4 डिसेंबर 2021 ला नागालँडमध्ये मोन जिल्ह्यामध्ये झालेल्या हिंसाचारानंतर परत एकदा तिथे हा कायदा लागू झालेला आहे आणि आता 1 एप्रिल पासून अंशतः काही जिल्ह्यांमधनं हा कायदा आता मागे घेतोय अशी घोषणा झाली आहे. राजकीय हेतू लक्षात घेऊन ही घोषणा झाली आहे? हो, तेवढं तर म्हणता येईल. पण त्याच्यात असंही गेले जवळजवळ 10-12 वर्ष पूर्वोत्तर राज्यांमध्ये परिस्थिती खूप सुधारलेली आहे आणि बरेचसे जिल्हे जे आहेत तिथले, त्या जिल्ह्यांमधनं तिथले कायदा आणि जे तिथलं लॉ अँड ऑर्डर ज्याला म्हणतो आपण, हे खूप सुधारलेलं असल्यामुळे या सैनिकांचं तिथे अस्तित्व असणं किंवा सैनिकांचं डिप्लॉयमेंट तिथे असणं हे जरुरी नव्हतं. आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारतीय सैन्य जे आहे हे जेव्हा इंटरनल सिक्युरिटीसाठी जेव्हा बोलवलं जातं, सैनिकांना जेव्हा बोलवलं जातं, हे एक शेवटचा उपाय असतो. जेव्हा तिथले पोलीस काही करू शकत नाहीत, हतबल होतात, किंवा CRPF आणि CISF किंवा BSF वाले जाऊन तिथे काही करू शकत नाहीत, त्यांच्या हातात काही नसतं किंवा तिथली परिस्थिती खूप चिघळलेली असते, त्यावेळेस भारतीय सैनिकांना बोलवलं जातं, भारतीय सैन्याला बोलवलं जातं. आणि या AFSP हा कायदा लागू करण्यासाठी आणि सैनिकांना तिथे ऑपरेट करण्यासाठी अजून एक गोष्ट करायला लागते. ती आहे डिस्टर्ब्ड एरियाज ऍक्ट. जोपर्यंत राज्य सरकार ते जिल्हे किंवा तिथला जो एरिया आहे, काही त्यांना जिथे वाटतं तिथे कठीण परिस्थिती आहे,
अशा जागी जोपर्यंत तो डिस्टर्ब्ड एरियाज ऍक्ट लागू करत नाहीत तोपर्यंत आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर्स ऍक्ट लागू होत नाही. त्यामुळे ह्याची जबाबदारी कोणाची आहे शेवटी? बरेचसे लोक सेंट्रल गव्हर्नमेंटला किंवा भारतीय सैन्याला दोष देतात, पण ती परिस्थिती चिघळण्यापर्यंत वेळ कोण येऊ देतं? राज्य सरकार येऊ देतात. कारण जो लॉ अँड ऑर्डरचा जो भाग असतो, विषय असतो, हा राज्य सरकारांचा असतो. तर त्यामुळे मी नेहमी तिथे म्हणायचो, मी 23 वर्ष तू जसं म्हटलंस मी तिथे काम केलं 1983 पासून 2006 पर्यंत. त्याच्यामध्ये मी नेहमी माझ्या तिथल्या लोकल मित्रांना म्हणायचो की भारतीय सैनिकांनी काही काही अत्याचार केले असतील, झाले आहेत, त्याचं कोणीच नकारत नाही येते, पण ही परिस्थिती कोणी आणली? तर लोकल लोकांनी आणि लोकल राज्य सरकारांनी त्याच्यात हस्तक्षेप न केल्यामुळे अशी परिस्थिती आली आणि म्हणून हा कायदा आणायला लागला आणि म्हणून सैनिकांना यायला लागलं. तर स्वतःच्या घरात सुद्धा तुम्ही डोकावून बघा की कोणाकोणाचे याच्यात दोष आहेत. म्हणून हे समजणं जरुरी आहे की आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर्स ऍक्ट हे एकटा हा कायदा असा आयसोलेशन मध्ये इम्पोज नाही करतायत. त्याच्यासाठी डिस्टर्ब एरियाज ऍक्ट आणायला लागतो आणि हे समजून घेणं खूप जरुरी आहे. म्हणजे राज्य सरकार जोपर्यंत केंद्र सरकारकडे अशी मागणी करत नाही की आमच्याकडची परिस्थिती आता आम्ही नियंत्रणात आणू शकत नाही, आणू शकत तर नाही. आणि तरच केंद्र सरकार हा कायदा लागू करू शकते, असं थोडक्यात आपण बरोबर. म्हणू शकतो. हो, ते बरोबर. दोघंही मिळून जेव्हा तो निर्णय घेतात तेव्हाच ते होऊ शकतं. केंद्र सरकार स्वतःहून ते निर्णय घेण्याचा अधिकार केंद्र सरकारला फक्त राष्ट्रपती राजवट जेव्हा लागू होतं एखाद्या राज्यामध्ये तेव्हाच तो अधिकार केंद्र सरकारला आहे. बरोबर. सर, हा एक महत्वाचा मुद्दा या निमित्ताने आम्हाला सुद्धा सगळ्यांबरोबर समजलेला आहे. खरं तर अशा अनेक गोष्टी असतात की ज्या खूप छोट्या असतात, बारकाव्या असतात, पण ते आपल्यापर्यंत पोहोचणं याच्यासाठी जी एक्सपर्टची गरज असते, आम्ही नेहमी म्हणतो, ते एक्सपर्ट आज तुमच्या रूपाने आम्हाला लाभलेले आहेत. सर, शेवटचा प्रश्न माझा असा आहे की ज्यावेळेला हा कायदा मागे घेतला जाईल अशी घोषणा झालेली आहे. पूर्णतः नाही, पण अंशिक स्वरूपामध्ये टप्प्याटप्प्याने हा कायदा मागे घेतला जाईल असं म्हटलेलं आहे आणि जम्मू काश्मीरमध्ये हा कायदा अजून तरी मागे घेण्याचा विचार नाही, असं पण एक त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. तर यामागची परिस्थिती नेमकी काय आहे? हा कायदा जसं मी म्हटलं की हा कायदा मागे घेतला जाऊ शकतो. जेव्हा पाहिजे सरकार तेव्हा घेऊ शकतं. पण सरकार हा एक आढावा घेतं नेहमी की कुठल्या भागामध्ये, कुठल्या जिल्ह्यांमधनं तिथली व्यवस्था, कायदेशीर व्यवस्था, कायद्याची व्यवस्था ठीक आहे का नाही आहे आणि इन्सर्जन्सी सुरू आहे का नाही आहे, अतिरेकी बंडखोरी तिथे सुरू आहे का नाही आहे, हे सरकारला सगळा आढावा घ्यायला लागतो. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की राज्य सरकार म्हणजे नॉर्थ ईस्टमध्ये माझं हे म्हणणं गेले जवळजवळ 15 वर्ष आहे की आसाम सारख्या राज्यामध्ये सैनिकांची तैनाती गेले 10 वर्ष अजिबात जरूर त्यांची नव्हती. म्हणजे राज्याच्या कानून व्यवस्था किंवा कायदेशीर व्यवस्थेसाठी करण्यासाठी. पण तरी राज्य सरकारांनी सैनिकांना तिथे ठेवलं आणि ते सारखे मागणी करत राहिले की भारतीय सैन्याचे जे सैनिक आहेत त्यांनी इथे राहावं, कारण लॉ अँड ऑर्डर मग आमच्या कंट्रोलमध्ये राहतं. तर यावेळेस आढावा घेतला गेला गृह मंत्रालयामध्ये, केंद्रीय गृह मंत्रालयामध्ये, की बरेचसे जिल्हे जसं आसाममध्ये 33 पैकी 23 जिल्ह्यांमध्ये हा कायदा मागे घेतला गेलेला आहे. म्हणजे याचा अर्थ असा झाला की 23 जिल्हे डिस्टर्ब एरियाज नाही आहेत आता. ते आता पूर्णपणे नॉर्मल झालेले आहेत. तर अशा परिस्थितीतच हा कायदा मागे घेतला जातो. जम्मू काश्मीरमध्ये मात्र ती परिस्थिती नाहीये. का नाहीये? कारण पाकिस्तानमधनं जो एक इनडायरेक्ट वॉर, प्रॉक्सी वॉर ज्याला म्हणतो, तो सतत सुरू आहे. आणि तिथे आतंकवादी तिथले अतिरेकी येत राहतात पाकिस्तानमधनं, त्यांना ढकललं जातं जम्मू काश्मीरमध्ये. बऱ्याच वेळेला लोकांना मारलं जातं, तिथे किडनॅपिंग होतं, रॅन्सम घेतले जातात. अशा परिस्थितीमध्ये सैन्य तिथून मागे हटणार नाहीये आणि सैन्याला मागे जर हटवायचं नसेल, तर सैन्याला लीगल प्रोटेक्शन देण्यासाठी आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर्स ऍक्ट असणं जरुरी आहे. कारण हे मी जसं एक्सप्लेन केलं याच्या आधी का जरुरी आहे. म्हणून जम्मू काश्मीरमध्ये ह्या आत्ता कायदा हा मागे घेतला जाईल ही आशा मला आता दिसत नाहीये. त्याच्यासाठी बऱ्याच गोष्टी तिथे सुधारायला लागतील आणि पाकिस्ताननी अतिरेक्यांना पाठवणं बंद करायला लागेल, तेव्हाच तो कायदा मागे घेतला जाईल. कारण जोपर्यंत तिथे सैनिक ऑपरेट करतायत भारतीय सैन्याचे, इंडियन आर्मीचे किंवा इंडियन एअरफोर्सचे, तोपर्यंत हा कायदा लागू राहील, हे लक्षात घेतलं पाहिजे. पण पूर्वोत्तर राज्यांमध्ये मणिपूर, नागालँड
अरुणाचल प्रदेश आणि आसाममध्ये हा बऱ्याचशा भागांमधनं हा कायदा 1 एप्रिलपासून मागे घेतला गेलेला आहे. 2015 त्रिपुरामधनं पूर्ण राज्यामधनं हा कायदा मागे घेतला गेला. 2018 मेघालयामधनं हा पूर्णपणे मागे घेतला गेला. त्यामुळे जशी जशी परिस्थिती सुधारत गेली तसा तसा हा कायदा मागे घेतला गेला आणि अशी आशा आहे की पूर्वोत्तर राज्यांमध्ये येत्या काही वर्षात तो कायदा तिथे लागूच राहणार नाही, कारण तिथली परिस्थिती आता पुष्कळ सुधारलेली आहे. मी जेव्हा तिथे होतो त्यावेळेस पेक्षा आता ही परिस्थिती खूप सुधारलेली आहे आणि हे खूप चांगला प्रोग्रेस आहे तिथे, मी म्हणेन डेव्हलपमेंटचा आणि लोकांच्या वर्तणुकीचा किंवा इन्सर्जन्सी संपवण्याचा जो प्रयास केंद्र सरकारने गेले काही वर्ष केलेला आहे त्याचं हे फळ आहे. आणि आशा अशी आहे की परत तो कायदा लागू करण्याची जरूर पडणार नाही पूर्वोत्तर राज्यांमध्ये. बरोबर आहे सर. सर खरं तर हा विषय असा आहे की याच्यावरती अजून मार्गदर्शन थोडंसं आपल्याला मिळालं तर अजून बरं असं वाटेल, पण वेळेस अभावी आपल्याला कार्यक्रम थोडासा आटोपता घ्यायला लागलोय. पण तरी सुद्धा इतक्या कमी वेळामध्ये तुम्ही जे मार्गदर्शन केलं, एक नवीन पैलू कदाचित आपल्या प्रेक्षकांना या माध्यमातून समजला आहे अशी आपण नक्कीच आशा करू शकतो. या सगळ्या मार्गदर्शनाबद्दल सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने आणि माझ्या वतीने व्यक्तिशः मी तुमचे खूप आभार मानते. धन्यवाद सर. धन्यवाद. नमस्कार. प्रेक्षक हो, आजच्या भागामध्ये आपण अस्पा या कायद्याबद्दल विशेष माहिती करून घेतली. ही माहिती अर्थातच तुम्हाला उपयुक्त असेल अशी आम्हाला आशा आहे. यानंतरच्या भागांमध्ये सुद्धा आम्ही अनेक नवनवीन विषय हाताळणार आहोत. मात्र त्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर भारत शक्ती मराठी या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सबस्क्रिप्शन पूर्णतः विनामूल्य आहे. म्हणजे त्यासाठी कोणतंही अतिरिक्त मूल्य तुम्हाला भरावं लागणार नाही. तेव्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत नमस्कार.